मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। धाराशिवच्या कळंब इथल्या माने दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी। राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे, मुख्यमंत्री फडणवीसांचं विठू माऊली चरणी साकडं। राज्यभर आषाढी एकादशीचा उत्साह। वैष्णवांच्या मेळाव्यानं पंढरी नगरी दुमदुमली। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय। जे दिलंय त्यात समाधानी, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। मला महाराष्ट्रात राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारनं उद्यापर्यंतचा वेळ मागितला। आज दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार, शिक्षण मंत्री राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याची ही माहिती। पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले। थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। नीट पेपर फुटीनंतर एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीत सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई होणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यात सुनावणी पार पडणार। सूत्रांची माहिती। कॅबिनेट बैठकीत शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली। काँग्रेसनं असा कायदा कधीच आणला नाही। मोदी सरकारनं 2024 मध्ये हा कायदा आणला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त, फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितलं। सूत्रांची माहिती। दिल्ली पोलिसांकडून विशेष कृती दल म्हणजेच एसटीएफची स्थापना। पेपरफुटी परीक्षा संबंधित गुन्ह्यांचा तपास करणार। सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गत एसटीएफ स्थापन। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन। न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। पेपरफुटीची जलद गतीनं सुनावणी पूर्ण केली जाणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीत राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते। कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण।